G7 संघटना ही आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची ठरते. तर अतिशय सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. चला आता सुरू करूया. बघा, G7 ग्रुप म्हणजेच काय आहे? जगातील ज्या ॲडव्हान्स्ड इकॉनॉमीज आहेत, म्हणजेच डेव्हलप्ड ज्या अर्थव्यवस्था असणाऱ्या ज्या कंट्रीज आहेत ना, त्याचा समावेश यामध्ये होतो. या संघटनेची स्थापना 1975 साली झाली. याचं कोणतंही मुख्यालय नाही आहे किंवा सचिवालय नाही आहे. जे कंट्री होस्ट करते ना, जिच्याकडे अध्यक्षपद असतं, तोच तिचा कार्यभार आणि तिथेच सचिवालय किंवा मुख्यालय होऊन जातं त्या वर्षासाठी. यावर्षी कोणाकडे आहे? तर फ्रान्सकडे आहे. कोणाकडे? फ्रान्सकडे. आता बघा, ह्याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत आणि कसे लक्षात ठेवायचे बघूया. आपण ना एशियनमधील लक्षात ठेवूया जपान, त्याच्यानंतर अमेरिकेमधील USA आणि कॅनडा असं लक्षात ठेवा. युरोपमधील UK, फ्रान्स, जर्मनी, इटली हे 4 देश लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, याचा उद्दिष्ट काय आहे? तर आर्थिक सहकार्य वाढवणं आणि जागतिक स्थैर्य राखणं. म्हणजेच काय की जगातील अर्थव्यवस्था अचानक बघा कधी किमती वाढतात तर अशी कोलमडू नये, लोकांचे जॉब्स जाऊ नये, याचं काम जे आहे ती ही G7 संघटना करत असते. त्याचबरोबर राजकीय काही मुद्दे असतील त्यावर चर्चा करणं, जसं की रशिया आणि युक्रेनमध्ये सुद्धा युद्ध सुरू होतं, मग याच्यामध्ये डिस्कशन करून त्यांना थांबवण्याचं काम करत असते. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा काम करत असते. म्हणजे जे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ग्लोबल टेम्परेचर वाढत आहे, हवामान चेंजेस होत आहेत, त्यासाठी सुद्धा ही संघटना काम करते. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये ना G8 होऊन रशिया समाविष्ट झाला होता 1998ला, परंतु तो नंतर बाहेर पडला होता. म्हणजे आता ही काय आहे? G7च आहे. आता तुम्हाला एक सांगू का की कधी कधी ना असं स्टेटमेंट वाईज क्वेश्चन येतो की भारत G7चा सदस्य आहे का? तर अजिबात नाही. भारत हा G20चा सदस्य आहे आणि G20मध्ये ना विकसित म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजचा सुद्धा काय आहे? समावेश आहे. तर आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा 1975ला ही स्थापना झाली होती ना G7ची, तेव्हा ती G6 म्हणून होतं, परंतु 1976 नेक्स्ट वर्षी लगेच कॅनडा समाविष्ट झाला होता. तर स्टेटमेंट वाईज विचारलं तर प्लीज हे लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल. अशाच एक्झाम रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.